नमस्ते. सर्व आप्तस्वकीय मित्रमैत्रिणी, नातेवाईक, परत माझे प्रियजन, राशीच्या माध्यमातून मी कायम आपल्या भेटीस येते. त्यामुळे आपल्यात एक संवाद साधला जातो. एक दृकश्राव्य माध्यम हे अत्यंत योग्य आहे असं मला वाटतं. ज्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिला भेट म्हणून मी हे चॅनेल सुरू केलं, त्याच मुलीचं, सौदामिनीचं, माझ्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे आणि त्या निमित्ताने त्या विवाहासंबंधी माहिती द्यायला मी आज तुमच्या पुढे आहे. वेगवेगळ्या मार्गाने, जसं की पत्रिका असतील, काही रील्स असतील, किंवा फोन कॉल्स असतील, मेसेजेस असतील, व्हॉट्सअप असेल, या माध्यमातून मी आपणापर्यंत पोहोचलेच होते. परंतु तरीही खूप काही शंका बऱ्याच जणांच्या मनात आहे की कधी, कुठे लग्न आहे, कुठं मांडव आहे, काय घालायचं आहे, कसं जायचं आहे. कारण लग्न हे अतिशय वेगळं, म्हणजे थोडेसे आगळेवेगळे कार्यक्रम पण, थीम्स पण, आणि भोपाळला म्हणजे मध्य प्रदेशात आहे, ते महाराष्ट्रात नाही. जयस्वाल, स्पर्श जयस्वाल याच्याशी. त्यामुळे मला असं वाटतं की मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी डायरेक्ट संपर्क साधावा. झालं आहे असं की तुम्ही आजकालच्या दिवसात जिथे पैसा देणं सोपं आहे, बाकी सर्व गोष्टी सोप्या आहेत, त्याच ठिकाणी वेळ देणं फार अवघड आहे. आणि तुम्ही सर्वजण माझ्या मुलीसाठी आवर्जून वेळ काढलेला आहे आणि इतका वेळ, इतके दिवस तुम्ही त्यासाठी काढताय, तर माझी अजून एक विनंती आहे की हा व्हिडिओसुद्धा शांत मनाने शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यातून मिळतील. आपण सुरुवात केलेलं आहे सौदामिनीचं लग्न, सेव्ह द डेट 23 मार्च 2025 रोजी भोपाळ येथे. परंतु मालेगाव, ठाणे, पुणे, नागपूर अशा ठिकठिकाणी नातेवाईक असल्याने आणि लग्न भोपाळला असल्याने आपण काही फंक्शन्स ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी अरेंज केली आहेत. अमेरिकेत, बाहेर देशीसुद्धा बरेचसे लोक आहेत आणि ते सगळे येऊन आपण भोपाळला जायचं आहे. काहीजण येऊ शकतात, काहीजण येऊ शकत नाही आहेत. तर सगळ्यांसाठी आपण एक छोटासा व्हिडिओ ऐकूया. सर्वप्रथम मालेगावला 18 मार्च रोजी दिवट्या बुदल्या, गोंधळ अशा नावाने जरी मी म्हणत असलं तरी खूप मतमतांतरे आहेत. कारण बागलाण, खानदेश, पुणे, मुंबई, नागपूर सगळीकडे वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर आपण त्याला असं म्हणूयात की एक गझल नाईट आणि एक छानसं जेवण आणि छोटेखानी प्रोग्राम म्हणून आपण एक प्रोग्राम 18 मार्चला रात्री करतोय. कारण पुण्यातले बरेचसे पाहुणे हे मालेगावला येतात, तर मालेगावला लाईफ केअर हॉस्पिटल येथे हा प्रोग्राम आहे. त्या दिवशी कुठलंही थीम नाही आहे आपल्या कॉस्ट्युमची, आणि एक छोटासा वाघ्या मुरळीचा कार्यक्रम, पूजा, गझल नाईट, जी की अगदी हार्मोनियम आणि तबला घेऊन ज्यांना जी गाणी म्हणायची आहेत अशा पद्धतीने इथे साकारणार आहे लाईफ केअर हॉस्पिटलच्या टेरेसवरती. नंतर दुसऱ्या दिवशी 19 तारखेला फक्त महिलांसाठी सवाष्ण जेवणचा 19ला सकाळी प्रोग्राम आहे. त्याच वेळेस आपण काही छोट्याशा पूजा, सजावट असं करणार आहे, अक्षता तयार करणार आहोत, हळद कुटणार, अशा काही गोष्टी आपण त्या दिवशी करणार आहोत. 11 सवाष्णीची पूजा, आणि त्याला काही लिमिटेड महिलांना आपण आमंत्रित करतोय आणि घरातले मेंबर अशा पद्धतीने आपण 19 तारखेला सवाष्ण पूजनचा कार्यक्रम करणार आहोत. 19लाच रात्री कॅराओके नाईट आहे. घरातलेच मेंबर आहेत आणि बऱ्याच जणांना 20 तारखेला मांडव सकाळी असल्याने आणि 23 तारखेचं लग्न असल्याने इतके दिवस ती मेहंदी टिकेल का म्हणून आपण नवरीची मेहंदी 20 तारखेला तर काढणार आहोत. आणि गावातील काही प्रतिष्ठित आपण त्यावेळेस बोलून, महिला बोलून आपण मेहंदीचा कार्यक्रम जरी करणार असलो तरी ज्यांना आपले हात मांडव आणि पुढच्या प्रोग्रामसाठी मोकळे हवे असतील त्यांनी 19 तारखेला रात्री मेहंदी काढून घ्यायची आहे. ह्या दोन्ही प्रोग्रामला, जसं की 19 तारखेला सकाळी असलेला सवाष्णपूजन आणि संध्याकाळची मेहंदीचा छोटेखानी कार्यक्रम, आणि त्याच वेळेस संगीतची थोडीशी प्रॅक्टिस, जे पुण्याहून आलेले लोक आहेत त्यांच्यासाठीची, अशा पद्धतीने हा छोटेखानी कार्यक्रम आपण येथे घेत आहोत. त्याच दिवशी एक आपली एंटरटेनमेंट म्हणून आपण कॅराओके नाईट घेतोय आणि 2 तासाचा हा प्रोग्राम, आणि त्याच्यासोबत एक छान असं लाईव्ह कबाब आणि व्हेजसुद्धा जेवण असं आपण इथे
आहे. नॉनव्हेज कबाब आणि व्हेज असं जेवण आपण आपल्याच टेरेसवरती आपल्या पाहुण्यांसाठी ठेवलेलं आहे. त्यालाही कुठल्याही कपड्यांची कॉस्ट्युमची थीम नाही. 20 तारखेला सकाळी खानदेशी पद्धतीने किंवा बागलाणी पद्धतीने जे तुम्ही म्हणाल, कारण पुण्याकडे ही पद्धत नाही, परंतु इकडे हे आपली कर्मभूमी मालेगाव असल्याने आम्ही ठरवलं आहे की ज्या मालेगावने आम्हाला भरभरून दिलं त्या मालेगावच्या पद्धतीने आणि इथल्या पाहुण्यांसाठी काहीतरी करावं म्हणून आम्ही मांडवचा कार्यक्रम 20 तारखेला सकाळी ठेवलेला आहे. तिथे नाश्ता जेवण हे सगळं यथोचित सुंदर असणार आहे, जिथे तुम्ही अगदी साध्या जेवणाचा आस्वाद घ्यायचाच आहे. देव नाचवणं सांबळ अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने हा मांडवाचा कार्यक्रम होणार आहे. आणि जे लोक भोपाळला येऊ शकत नाही आहेत लग्नासाठी इतक्या लांब, त्या मालेगावकरांसाठी आणि आपले आलेले सर्व आप्तस्वकीयांसाठी 20 तारखेच्या मांडवचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. ह्यावेळेस मी तुम्हाला सांगू इच्छिते की महिलांनी हिरवी साडी आणि किंवा हिरवी साडी किंवा नऊवार नेसायची आणि पुरुषांनी शक्यतो व्हाईट जब्बा पायजामा घालून आलात तर उत्तमच, अन्यथा कुठलंही कंपल्शन नाही. संध्याकाळी मांडवनंतर संध्याकाळी आपला मेहंदी आणि बांगडीचा कार्यक्रम होणार आहे, ज्यात पण महिलांचा कार्यक्रम आहे आणि आपल्या नवरीची मेहंदी आणि काही आमच्या टीचर्सनी केलेला एखाद दुसरा कार्यक्रम संगीतचा आपण या मेहंदीच्या दिवशी अनुभवणार आहोत. त्यासोबतच एक छोटंसं जेवण पार्टी आपली आयोजित आहे. हा प्रोग्राम आपण लवकर यासाठी आटोपणार आहोत कारण दुसऱ्या दिवशी 21 तारखेला जे लोक भोपाळला येणार आहेत त्यांनी तयारीत राहायचं आहे. 4 वाजता बॅगा लाईफ केअरला जमतील, त्याला अपलोड केल्या जातील आणि 5 वाजता गाडीचा सेल लागेल. एक ट्रॅव्हल्स केलेली आहेत आणि 4-5 गाड्या ज्या आपल्यासोबत येणार आहेत, ज्या वैयक्तिक गाड्या असणार आहेत, ते सगळेजण आपण 5 वाजता भोपाळला रवाना होणार आहोत. 5ला निघायचा मानस यासाठी की पुढचे सगळे प्रोग्राम आपल्याला नीट अटेंड करता येतील. जसं आपण इथून निघणार आहोत आपल्यासोबत काहीतरी खाऊ असणार आहे. परत मध्ये आपल्याला 4-4 तासाच्या अंतराने जेवण आणि नाश्ता म्हणजे प्रथमतः नाश्ता फूडीजमध्ये, नंतर 4 तासांनी एक सफल नावाच्या हॉटेलमध्ये आमेर पॅलेस नावाच्या हॉटेलमध्ये आपलं जेवण असणार आहे आणि आपण तिथंच सगळेजण आपण व्यवस्थित आपला आहार घेऊन पुढे निघणार आहोत भोपाळकडे. 10 तासाचा प्रवास असल्याने अत्यंत वेळ पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. तिथे जाताना कुठलाही ड्रेस आपण जो आपल्याला कम्फर्टेबल असेल असा घालून आपण निघणार आहोत. आपले सगळं सामान इथनं त्या दिवशी भोपाळला जाणार आहे. जसं आपण भोपाळला पोहोचू तेव्हा सगळेजण 5 मिनिट आधी वेशीवर थांबू, सगळ्या गाड्या एकत्र येतील आणि आपण एकत्रच सफल रिट्रीट नावाच्या ठिकाणी आपला स्टे आहे, अनंतामध्ये आपला स्टे आहे, असे जे लागून हॉटेल्स आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. तिथं गेल्यानंतर थोडं फ्रेश आपला हाय टी असणार आहे, गेल्या चहा पाण्याची व्यवस्था. त्याच्यानंतर आपण फ्रेशनअप होऊन 8-8:30च्या दरम्यान, त्यावेळेस मात्र थीम आहे ब्लॅक, ब्राऊन, गोल्डन अशा पद्धतीने आपण कपडे परिधान करून आपल्या सफल जिथे आपण उतरलो आहे तिथंच खाली जेवणासाठी यायचं आहे. तिथे सुफी नाईट असणार आहे, गाण्याचा एक कार्यक्रम चालू असणार आहे. आपलं जेवण झालं की आपण आरामासाठी परत आपापल्या रूममध्ये जाणार आहोत. नंतर दुसऱ्या दिवशी कार्निवल फुलो की हल्दी नावाचं प्रकार, म्हणजे आपल्या इथली हळदी म्हणू पण आपण तिथं फुलो की हल्दी आणि कार्निवल असं हे फेस्टिवल 22 तारखेला सकाळी मयुरीज गार्डनला असणार आहे, जे तिथून साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. तर आपल्या गाड्या आणि तिथे केलेल्या काही टॅक्स्या यांनी आपण तिथे जाणार आहोत. तिथे मी तुम्हाला सांगते की हिरवं, पिवळं, गुलाबी असे व्हायब्रंट कलर आपल्याला कार्निवलला वापरायचे. असं आपण एक गाईडलाईन दिलेले आहे वॉर्डरोबसाठी, परंतु ती फॉलोच करायची आहे असं काहीही नाही. आपण लग्न एन्जॉय करायला चाललो आहे, कुठलंही
युद्ध किंवा परीक्षा किंवा आपल्याला द्यायची नाही आहे. त्यामुळे आपल्याला जो कम्फर्टेबल ड्रेस, कपडे, रंग असेल तो घालायचा. इवन मी सुद्धा ती गाईडलाईन फॉलो करत नाही आहे, पण ज्यांना काही अडचण असेल त्यांनी ती फॉलो केली तर उत्तम, म्हणून एक आपण गाईडलाईन दिलेली आहे. परंतु आपल्याला जी साडी, जो पेहराव, जे ड्रेस योग्य वाटतील ते आपण वापरू शकता आणि तिथे गेल्यानंतर परिधान करू शकता. आणि तिथे फुलो की हल्दी कार्निवल झालं की त्याच्यानंतर आपण परत आपल्या सफलला येणार आहे, तयार होणार आहे आणि संगीतला रात्री जाणार आहे. त्यावेळेस संगीत, एंगेजमेंट प्लस केक कटिंग असा तो भरगच्च कार्यक्रम असणार आहे. DJ नाईट आपण त्याला म्हणू शकू. त्या ठिकाणी मस्तानी शाम असं त्याला नाव दिलेलं आहे आणि त्यावेळेस आपण व्यवस्थित तिथं जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. तिथून परत आल्यावरती तेव्हाही आपल्याला जे तुमच्या सॉंग्सला, डान्सला योग्य असा ड्रेस असेल तो तुम्ही परिधान करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट डे सकाळी लग्न आहे वैदिक पद्धतीने. त्याच्यात त्यांच्या पद्धतीने लग्न होईल 11च्या दरम्यान. नंतर मंगलाष्टकं होतील आपल्या पद्धतीने. त्यात एक पेस्टल कलर्स घालायचे. तुम्हाला जे योग्य वाटतील ते तुम्ही परिधान करू शकता वस्त्र, हे मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे. त्या दिवशी जेवणाचा आस्वाद लग्न पार पडलं की आपलं रात्रीचं रिसेप्शन आहे. ते पण मयुरीज गार्डनलाच आहे आणि रिसेप्शन नंतर आपण म्हणू शकतो की खऱ्या अर्थाने हा प्रोग्राम संपला. परंतु त्या दिवशी मुलीची विदाई न होता ती आपल्यासोबत परत येणार आहे आणि नेक्स्ट डे 24 तारखेला विदाईचा कार्यक्रम असणार आहे. आणि विदाईच्या कार्यक्रमामध्ये मुलगी तिच्या पतिगृही जाईल आणि आपण नाश्ता करून साधारण 9-10च्या दरम्यान रिटर्न मालेगाव येणार आहोत. हा आपला प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये ज्यांनी रिझर्वेशन्स केले, जे आपल्या गाड्यांनी येत आहेत, ज्यांनी काही वेगळं डिसिजन घेतलं आहे ते त्याप्रमाणे त्यांचा प्रोग्राम फॉलो करू शकतात. परंतु गाड्या या मालेगावहून 21ला निघणार आणि 24ला रिटर्न येणार. हा आपला प्रोग्राम आहे लग्नाचा. तर बऱ्याचशा अडचणी मला असं वाटतं या व्हिडिओद्वारे मी आपल्या सोडवलेल्या आहेत. तर आपण आता एन्जॉय करायला तयार आहोत लग्नाला. तर चला सौदामिनी आणि स्पर्शचं लग्न एन्जॉय करू.